आता बातमी येते हिंगोलीमधनं. हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये हनी ट्रॅपचं एक मोठं रॅकेट असल्याचं समोर आलेलं आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर पावलं टाकण्यात येत आहेत. कारवाईचा फास जो आहे तो आवळला जातोय, कारण 3 जणांना या सगळ्या संदर्भात ताब्यात घेण्यात आलेला आहे. व्हिडिओ शूट करायचा आणि हेच अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत हा संबंधित आरोपी महिलांशी मैत्री करत एकांतात नेऊन गुप्तपणे कॅमेऱ्यात अश्लील व्हिडिओ शूट करत असे आणि मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल करत असल्याचंही समोर आले. या प्रकरणी वसमत शहर पोलिसांनी कारवाई करत टोळीचा पर्दाफाश केलाय. आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या कारवाईत 3 आरोपींना ताब्यात घेण्यात खंडणी आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणे आणि त्यानंतर त्याला मारहाण करणे, त्याच्याकडून खंडणी वसूल करणे या कलमांखाली, वेगवेगळ्या कलमांखाली आपण गुन्हा दाखल केलेला आहे. माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन सर आणि ॲडिशनल SP कमलेश मीना सर तसेच उपविभागीय अधिकारी श्री केंद्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली API डेटवाल यांच्याकडे हा गुन्हा दिलेला होता आणि सर्वांनी मिळून आम्ही त्या दिवशीच्यातले रात्री तसा गुन्हा दाखल झाला. तसेच आम्ही यातले 2-3 आरोपी जे आहेत ते अटक केले. आता बातमी पुण्यामधनं. पुण्याच्या शिरूरमध्ये एक हत्या